Krishna Hare Jai Ram Krishna
म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हमरे माझे श्री विठ्ठल राम कृष्ण हरि जय
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधी 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 ओहा विठ्ठल बरवा ओहा बरवा ओहा विठ्ठल ओहा केला संती उपकार केला संती उपकार केला संती उपकार केला संती उपकार विठले घर माऊली 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 विठले
केला संती उपकार केला संती उपकार केला संती
दिदले घर दिदले
केला संती उपकार, केला संती उपकार, दिधले घर दावणी, नये ध्यानी मनी लक्षी, तो प्रत्यक्ष दाविला. संकल्पाचे तोडिले मूळ, संकल्पाचे तोडिले मूळ, आले समूळ प्रत्यया.
न ये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. एका जनार्दनी कृपावंत, एका जनार्दनी कृपावंत, होती संत सारिखे. न ये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम सिंहासनस्थं पदाम्भोजते जस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची हे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे सेवक झालो, सेवेला गे केला संती उपकार. दिधले घर दावनी. नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण, वैराग्य शिरोमणी ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून भगवान पंढरीनाथाच्या चरणी प्रणिपात करून उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. या कीर्तन निरूपणासाठी प्रतिष्ठान निवासी असलेले शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि महाराजांच्या गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केलेली आहे. आजच्या अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज संतांनी केलेल्या उपकाराची मीमांसा करत आहेत. विठ्ठला अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या औचित्याचा परिचय करून देणं माझं कर्तव्य आहे. गेली 28 वर्षापासून
जो धर्ममंडप ज्ञानेश्वरीच्या अनुष्ठानात्मक पारायणाने या ठिकाणी पुनीत झालेला आहे, अशा वारकरी संप्रदाय मंडळ मुरबाडकर मंडळी यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सुंदर असा भक्ती महोत्सव संपन्न होतो आहे. आणि या भक्ती महोत्सवातील तिसऱ्या दिवसाची चिंतन सेवा परमश्रद्धेय श्री गुरु अण्णांच्या आज्ञेनं माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. आजच्या चिंतन सेवेसाठी वारकरी संप्रदायाची सेवा निष्ठेने करणारी सगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या बाजूला जी काही मंडळी उभी आहेत त्यांची ज्ञानोबरांच्या चरणाच्या विषयी प्रगाढ अशी निष्ठा आहे. ज्ञानेश्वरीच्या सेवेमध्ये ज्यांचं जीवन व्यतीत होतं आहे अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठला विठ्ठला. परमश्रद्धेय वैकुंठवासी वेदमूर्ती जोशी दादा यांच्या प्रेरणेनं सुरुवात झालेला हा उत्सव 1998 साली या उत्सवाचा प्रारंभ झाला आणि आजही तितक्याच ताकदीनं किंबहुना त्या उत्सवाच्या संबंधातलं अंतःकरणातलं प्रेम नित्य वर्धिष्णू अशा प्रकारचं ठेवून ज्ञानेश्वरीच्या अनुष्ठानाचा हा सुंदर अशा प्रकारचा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. ज्ञानेश्वरीचे पारायणाचे अनेक सप्ते महाराष्ट्रात पाहण्यात येतात, पण अनुष्ठानात्मक असं पारायण हा शब्दच पहिल्यांदा इथं आल्यानंतर ऐकायला मिळालाय. पहा, ज्ञानेश्वरी वाचकांची स्वतंत्र पवित्र आणि अत्यंत स्वच्छ अशी व्यवस्था आणि वारकरी संप्रदायाचं एक श्रेष्ठ अशा प्रकारचं उंचीचं व्यक्तिमत्व माझ्यासमोर बसलेले आदरणीय परम श्रद्धेय श्री गुरु कोष्टी बाबा यांच्या अधिकार संपन्न अशा नेतृत्वात या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण संपन्न होतं आहे. ज्ञानेश्वरी पारायणामध्ये सम्मिलित झालेले आपण सगळे भाविक भगवान श्री ज्ञानोबरांच्या कृपेला पात्र आहात. कारण ज्ञानोबरांनी कृपा केल्याशिवाय मनुष्याला ज्ञानेश्वरीची ओवी वाचण्याची ही बुद्धी होणं शक्य नाही. श्वेताश्वेतर उपनिषदामध्ये असा शेवटी एक मंत्र आलेला आहे की ज्या मनुष्यावरती सद्गुरुनाथांची कृपा आहे आणि जो मनुष्य भगवंताच्या भक्तीत प्रवृत्त होतो त्याच मनुष्याची संत वाङ्मयाकडे प्रवृत्ती होते. विठ्ठला विठ्ठला. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैव कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. म्हणजे भगवंताच्या कृपेला पात्र झालेला जीवच ज्ञानेश्वरीची ओवी वाचू शकतो. आयुष्याची 105 वर्षे जगणारी माणसं जगामध्ये पुष्कळ आहेत, पण 105 वर्ष वय जगूनही ज्ञानेश्वरीची एकही ओवी ज्यांच्या ओठाला लागली नाही असं शुष्क आणि कोरडं जीवन जगलेली पुष्कळ माणसं आहेत. पण 28 वर्षापासून ज्ञानेश्वरीचं पारायण अनुष्ठानात्मक पद्धतीनं करणारे भाविक मंडळी या ठिकाणी असल्यामुळं नक्कीच ज्ञानोबाराय तुकोबारांच्या कृपेला पात्र असलेली आपण मंडळी आहात. सुंदर अशा प्रकारचा हा उपक्रम आहे आणि या उपक्रमात माझ्या सद्भाग्यानं ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. ज्ञानेश्वरीची सेवा करणारी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानेश्वरीमय असं ज्यांचं जीवन आहे आदरणीय हरिभक्तीपरायण छगन महाराज शेळके यांचीही प्रसन्न उपस्थिती आहे. ऐकणारे ग्राहिक श्रोते प्रसन्न आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणावर पुनश्च एकदा वंदन करतो आणि गायलेल्या अभंगाकडे येतो. विठ्ठला विठ्ठला. शांती ब्रह्मनाथ महाराजांनी आजच्या अभंगातून संतांच्या उपकाराची मीमांसा केल्याची पाहायला सापडते. संतांनी आपल्या जीवनावरती केलेल्या उपकाराचं स्मरण नाथ महाराज या अभंगातून करून देतात. उपकाराचं स्मरण ठेवण्याची जी वृत्ती असते त्याला कृतज्ञता असं म्हणतात. आपल्यावरती ज्यांचे ज्यांचे उपकार झालेले आहेत ते उपकार लक्षात ठेवणं याला कृतज्ञता असं म्हणतात. अलीकडच्या काळामध्ये उपकार विसरणाऱ्या माणसांची संख्या जरा जास्त वाढते आहे. आपल्यावरती केलेल्या उपकाराचं विस्मरण करणारी बरीच माणसं आहेत. ज्ञानोबा त्यांना कृतज्ञ अशा पद्धतीचा शब्द वापरतात. पहा, कृतज्ञ मनुष्य केलेले उपकार विसरत असतो. कृतज्ञ उपकार केला चोरा व्यवहारू दिधला निसुगु स्तविला विसरे जैसा. इथले विसरे जैसा हे क्रियापद देहली दीपन्यायानं तिन्हीकडे लावावं लागतं. कृतज्ञ उपकार केला विसरे जैसा. माऊली सांगतात कृतज्ञ मनुष्य केलेले उपकार विसरत असतो, पण मनुष्याच्या जीवनाचा ऐहिक आणि पारलौकिक अभ्युदय ज्या ज्या सद्गुणामुळे होत असतो त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा सद्गुण आहे कृतज्ञता. म्हणून एक वाक्य असं बोललं जातं, मोठी माणसं कृतज्ञ असतात. मोठी माणसं कृतज्ञ असतात असं म्हणण्यापेक्षा या वाक्याचा व्यत्यास करा, जी कृतज्ञ असतात तीच मोठी असतात. विठ्ठला विठ्ठला.
जीवनात कृतज्ञतेचा सद्गुण असणं फार गरजेचं आहे. कोणाच्या बद्दल मनुष्याच्या अंतःकरणात कृतज्ञता असावी या संबंधाने एक फार गोड श्लोक सांगितला जातो पहा. यावत जीवम त्रयो वंद्या वेदांतो गुरुरीश्वरः आदौ ज्ञानाप्तये पश्चात कृतज्ञत्व निवृत्तये. तिघा जणांच्या संबंधानं अंतःकरणात कृतज्ञता बुद्धी असावी. यावत जीवम त्रयो वंद्या तिघा जणांच्या संबंधानं कोणाकोणाच्या? वेदांतो गुरुहु ईश्वरः आपल्याला ब्रह्मज्ञान प्रदान करणारं जे वेदांत नावाचं शास्त्र आहे, उपनिषद आहेत, त्याच्याबद्दल मनुष्यानं कृतज्ञ असावं. त्या वेदांताचं अध्ययन घडवणाऱ्या सद्गुरू प्रती मनुष्याची कृतज्ञता असावी आणि माणसाचा देह प्रदान करणाऱ्या देवाबद्दल माणसाने कृतज्ञ असावं. विठ्ठला कृतज्ञतेची वृत्ती मनुष्याच्या मोठेपणाला कलंक लावणारी वृत्ती आहे पहा. म्हणून सहसा माणसाचं जीवन कृतज्ञ असलं पाहिजे. एखाद्या मनुष्यानं अनेक प्रकारची पाप जरी केली तरी त्या पापातून उत्तीर्ण होण्याकरता शास्त्र त्याला प्रायश्चित्त नावाचं कर्म सांगतं. पण जो मनुष्य कृतज्ञतेचं पाप करतो अशा मनुष्याला शास्त्र सुद्धा प्रायश्चित्त सांगत नाही पहा. केला नशके पाप जावो कृतज्ञ जैसे. अगदी महाभारताच्या वचनाचा ज्ञानोबांनी अनुवाद केलेला आहे. कृतज्ञ नास्ती निष्कृती असं महाभारतातलं वचन आहे आणि त्या संबंधाने एक फार सुंदर अशी कथा महाभारतामध्ये आलेली पाहायला सापडते. सद्गुरू श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्या मुखातून ऐकलेली कथा आहे. 2 मिनिटांमध्ये कथा आपल्या समोर व्यक्त करतो. कुणीतरी एक योगभ्रष्ट महात्मा काहीतरी प्रारब्ध आडवं आलं म्हणून राजहंसाच्या जन्माला गेलेला. मुक्त होणार पण काहीतरी प्रारब्धाचा प्रतिबंध मध्ये आल्यानंतर राजहंसाचा जन्म त्याला प्राप्त झाला. पण तो महात्मा मानस सरोवरामध्ये रोज स्नान करायचा आणि सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर थेट ब्रह्मदेवाचा सत्यलोक त्यांनी गाठायचा. ब्रह्मदेवाचा सत्यलोक गाठल्यानंतर ब्रह्मज्ञानाकडून तत्वज्ञानाचं ग्रहण करायचं आणि मृत्यू लोकात येऊन त्या नगरीच्या राजाला ते तत्वज्ञान सांगायचं. असा त्या राजहंसाचा दिनक्रम होता. एके दिवशी योगायोगानं एक मनुष्य त्या राजहंसाच्या वस्ती ज्या ठिकाणी होती त्या झाडापासून जवळून निघालेला. ऊन जरा जास्त वाढलेलं असल्यामुळे त्या माणसाने असा विचार केला, एवढा उन्हाचा टप्पा टाळून आपण पुढचा प्रवास करू. म्हणून झाडाच्या विश्रांतीला तो तिथं काही काळ पहुडला. पण झाडाच्या फांद्यामधून एक उन्हाची तिरीप त्या माणसाच्या डोळ्यावर यायला लागली आणि त्याची झोप चाळवायला लागली पहा. आणि हे सगळं दृश्य राजहंसाने बघितलं. राजहंस असा विचार करू लागला, हा अतिथी आपल्याकडे आलेला आहे, अतिथी अभ्यागताचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे, म्हणून या माणसाला चांगली झोप लागली पाहिजे याच्याकरता राजहंसाने आपले दोन्ही पंख पसरले. सूर्यापासून येणारं ऊन आपल्या पंखावर घेतलं आणि त्या माणसाच्या झोपेची व्यवस्था केली. तो मनुष्य झोपेतून उठल्यानंतर राजहंस त्याला बोलायला लागला, थोडा वेळ थांबा म्हणे, पुढचा प्रवास करू नका. पुढच्या प्रवासात तुम्हाला अन्न पाण्याची काही व्यवस्था होणार नाही, म्हणून इथल्या झाडांची सुंदर सुंदर अशी फळं मी तुमच्याकरता आणून देतो, ती फळं जवळ ठेवा. जवळ पडलेल्या पानांचा एक द्रोण तयार करा, सरोवरातलं थोडं पाणी सोबत असू द्या, पुढे पाण्याची व्यवस्था होणार नाही. पुढचा तुमचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने मी हे तुम्हाला बोलतोय. त्या माणसाने विचार केला, राजहंस सांगतोय की पुढचा प्रवास आपला खडतर आहे, आत्ताची आपली व्यवस्था झाली पण उद्याचं काय करायचं, नाही का? उपलब्ध भोगामध्ये समरस न होता भविष्याची चिंता ज्याला सतावते त्याला माणूस म्हणतात पहा. रिपीट करू का? प्राप्त असलेल्या भोगांचा समास्वादन न करता भविष्याच्या चिंतेनं जो वर्तमान मातीत घालतो त्याला माणूस म्हणतात. आणि मग त्याच्या अंतःकरणात भविष्याच्या चिंतेनं घर केलं आणि मग तो मनुष्य थोडा दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्या माणसाने राजहंसाची शिकार केली, त्याचं मांस जंगलातल्या काटक्यावरती शिजवलं. शिजवलेल्या मांसाची पुरचुंडी आपल्या बगलेत बांधली, निघून गेला. इकडं राजा त्या राजहंसाची वाट पाहत होता. राजहंस आला कसं काही नाही, म्हणून काही सेवकांना राजांनी त्याच्या जागेवरती पाठवलं, जरा बघून या त्याची तब्येत काही बिघडली का तपास करून या म्हणे. राजाचे सैनिक गेले, त्यांनी तिथं दृश्य बघितलं की राजहंसाची चोच तिथं पडलेली आहे, त्याची नखं तिथं पडलेली आहेत. त्यांच्या लक्षात आलं की कुणीतरी राजहंसाचा घात केलेला आहे. सैनिकांनी जशाच तसा निरोप राजाला जाऊन सांगितला. राजाने आदेश दिला की आत्ताच्या आत्ता आपली माणसं नगरीमध्ये चौफेर पाठवा. तो मनुष्य काही लांब गेला नसेल, आपल्या राज्याच्या सीमेतच तो असण्याची शक्यता आहे, त्याला पकडून आणा, त्याला शासन करायची मला इच्छा आहे. राजदूतांनी त्या मनुष्याला पकडून राजाच्या समोर उभं केलं आणि मग राजाने त्याला प्रश्न विचारला, का रे बाबा तू राजहंसाला मारलं का? तो मनुष्य दुष्ट प्रवृत्तीचा होता पण खरं बोलला पहा. अलीकडच्या काळात आमच्यासारखेही खरं बोलतील की नाही सांगता येत नाही, पण तो दुष्ट प्रवृत्तीचा असून खरं बोलला. महाराज, माझ्याकडून गुन्हा झाला, माझ्या अंतःकरणात भविष्याच्या निर्वाहाची चिंता निर्माण झाल्यामुळे मी त्याचा घात केला, माझ्याकडून कृतज्ञतेचा दोष घडलेला आहे, तुम्हाला काय शिक्षा करायची ती करा, मी शिक्षा भोगायला तयार आहे.
तत्क्षणी राजाने आपल्या सैनिकांना आदेश दिला की हा मनुष्य उपकार विसरणारा मनुष्य एवढंच नाही तर उपकार करणाऱ्यावर अपकार करण्याची याची वृत्ती असल्यामुळं हा कृतज्ञ मनुष्य, याला जगायचा अधिकार नाही, याच्या देहाच्या खांडोळ्या करा आणि याचं मांस जंगलातल्या कोल्ह्या कुत्र्यांना खाऊ द्या, असा आदेश राजांनी दिल्याबरोबर तत्क्षणी राजसैनिकांनी त्या मनुष्याच्या देहाच्या खांडोळ्या केल्या आणि त्याचं मांस जंगलामध्ये सगळीकडे टाकून दिलं. जंगलामध्ये मांस पडल्यानंतर 2-3 दिवस उलटून गेले पण कुणी राक्षस सुद्धा त्याला तोंड लावेना. सगळ्या जंगलामध्ये त्याची प्रचंड दुर्गंधी पसरली. म्हणून राजांनी सांगितले, काम करा, सरोवराच्या पलीकडे काही नरभक्षक असे लोक राहतात, म्हणजे त्यांना फक्त जनावरांचंच लागतं अशातला काही भाग नाही, ते माणसांचं सुद्धा खाऊ शकतात, त्यांना नरभक्षक म्हणतात. पहा, त्या नरभक्षकांना बोलवून आणा, हे मांस संपवायची काहीतरी योजना करा. ते नरभक्षक तिथं आले. जमिनीवर पडलेल्या एका मांसाचा तुकडा एका मनुष्यानं उचलून नाकाला लावला आणि नाकाला लावलेल्या मांसाचा तुकडा हातातला पटकन फेकून दिला आणि तो बोलायला लागला, कृतज्ञ माणसाचं मांस आहे, आम्ही खाणार नाही. विठ्ठला ज्याच्या मांसाला राक्षस सुद्धा तोंड लावत नाही त्याला कृतज्ञ मनुष्य म्हणतात. पहा, माणसाच्या अंतःकरणामध्ये कृतज्ञतेची वृत्ती असली पाहिजे. पण बरीचशी माणसं भस्मासुरी वृत्तीची आहेत, नाही का? अर्जुन बोलतो, देवा, ज्या गुरुद्रोणांनी मला पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवलं, त्या गुरुद्रोणाचार्यांना राज्याच्या इच्छेनं मारायला मी काय भस्मासुर आहे का? जेथीची या कृपा लाही जे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू, अर्जुन म्हणे. म्हणजे ही भस्मासुरी वृत्ती मनुष्याचा घात करणारी आहे. माणसाच्या अंतःकरणात कृतज्ञतेची वृत्ती असली पाहिजे. आपल्यावर ज्यांनी उपकार केलेले त्या उपकाराचं नित्य स्मरण मनुष्याला असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि मग उपकाराच्या संबंधानं हे चिंतन चाललेलं असल्यामुळं संत महात्म्यांच्या जीवनामध्ये तर परिपूर्ण रूपानं उपकारच विलसत आहे. उपकार सोडून संतांच्या जीवनात दुसरं काही नाही. पहा, फक्त संतांनीच उपकार करावा अशातला काही भाग नाही. सामान्य माणसाच्या जीवनात सुद्धा उपकाराला स्थान असणं गरजेचं आहे. योग वासिष्ठामध्ये असं एक वचन आहे की जो मनुष्य कोणावरही उपकार करत नाही त्याच्यापेक्षा गवताची काडी सुद्धा श्रेष्ठ आहे. विठ्ठला गवत 2 जणांवर उपकार करतो. पहा, गवताचा 2 जणांवर उपकार आहे. पहिला उपकार गवताचा जनावरावरती आहे. जनावरांच्या पोटामध्ये अन्न रूपाने जाऊन गवत त्यांचं रक्षण करतं, म्हणून गवताचा जनावरावर पहिला उपकार. आणि रणांगणामध्ये घाबरलेला जो मनुष्य आहे त्याचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा गवत त्याला मदत करतं, म्हणून त्या मनुष्यावर गवताचा उपकार आहे. जुन्या काळात कसं असायचं, रणांगणामध्ये गेलेला एखादा योद्धा जर समजा घाबरला, घरी युद्धाच्या वल्गना करत होता आणि तिथं गेला की त्याची घाबरगुंडी उडाली, तुकोबाराय त्याला पादर धीट म्हणतात. पहा, मग असा एखादा पादर धीट मनुष्य आहे. शत्रू पक्ष बघितल्याबरोबर त्याचं अंग थरथर कापायला लागलं. मग त्यांनी काय करायचं, जमिनीवर पडलेला एक गवताची काडी उचलायची, ती गवताची काडी आपल्या दातात पकडायची, आपले दोन्ही गुडघे टेकायचे, समोरच्या शत्रू पक्षाला एकदा नमस्कार करायचा. तेवढी कृती केली की त्यांच्या लक्षात यायचं हे घाबरलं, ह्याला घरी पाठवलं पाहिजे. मग तो शत्रू पक्ष त्याला जीवदान देऊन घरी पाठवायचा. पहा, म्हणून गवत जनावरावरही उपकार करतं आणि गवत भ्याड माणसावरही उपकार करतं. पण जो कोणावरही उपकार करत नाही, वशिष्ठ महामुनी सांगतात, मला असं वाटतं त्याच्यापेक्षा गवत श्रेष्ठ आहे. तृणंचाहं वरं मन्ये नरादनुपकारिणः घासो भूत्वा पशूंपाती भिरुनपाती रणांगणे. म्हणजे उपकाराला मानवी जीवनात फार मोठं स्थान आहे. जो मनुष्य कोणावरही उपकार करत नाही, शास्त्रकार सांगतात त्याच्यापेक्षा जनावर सुद्धा अनंत पटीने श्रेष्ठ आहेत. विठ्ठला एखादं जनावर जिवंत असेपर्यंत आपल्याला शेतात कामाला मदत करतं आणि ते जनावर वृद्ध झाल्यानंतर मरण पावलं, मेलेल्या जनावराचं चमडं सुद्धा कामाला येतं. पहा, पण मनुष्य जिवंतपणे कोणाच्या कामाला तर येतच नाही, पण मेल्यानंतर त्याच्यासाठी नारायण नागबळी करावा लागतो, पुन्हा मागच्याला सुखाने राहू देत नाही. ही माणसाची वृत्ती आहे. परोपकार शून्यस्य धिग्मनुष्यस्य जीवितम जीवंतु पशवस्तेषां चर्मा अपि उपकरिष्यति. म्हणजे अनेक ठिकाणी उपकाराचा महिमा आलेला आहे. उपकार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता हे उपकाराच्या संबंधानं चिंतन चाललेलं असल्यामुळं मला आपल्या समोर 3 प्रश्न व्यक्त करायचे. पहिला प्रश्न, उपकार म्हणजे काय? दुसरा प्रश्न, त्या उपकारात काही प्रकार आहेत का? आणि तिसरा प्रश्न, उपकाराला प्रपंच किंवा परमार्थात काही फल आहे का? विठ्ठला
उपकार शब्द सर्रास वापरला जातो. अत्यंत तुच्छ वस्तूच्या मागणीसाठी सुद्धा उपकार शब्द वापरला जातो. पहा, माणसं समोर हात पसरतात एकमेकाच्या. पुडी आहे पण डबी नाही म्हणतात, विडी आहे पण काडी नाही म्हणतात. थोडा उपकार करा, लावा काडी एकदाची, कायमचीच लावून टाका, काही हरकत नाही. इतक्या तुच्छ विषयाच्या प्राप्तीसाठी उपकार शब्दाची योजना करू नये. उपकार शब्दाचा अर्थ करत असताना आपण त्या शब्दाची जर थोडीशी फोड केली तरीही आपल्याला उपकार शब्दाचा अर्थ कळण्यासारखं आहे. दोन शब्दाच्या संयोगातून हा शब्द सिद्ध झालेला आहे. पहिला शब्द आहे उप आणि दुसरा शब्द आहे कार. उप आणि कार असे त्याचे दोन अवयव करता येतात. उपशब्दाचा अर्थ संस्कृतामध्ये जवळ, समीप असा अर्थ होतो. पहा, उपनाम समीपे. उपशब्दाचा अर्थ होतो जवळ आणि कार शब्दाचा अर्थ होतो करणे. करणंकार मुच्यते. जवळ करणे म्हणजे उपकार करणे. विठ्ठला जवळ करणे हे उपकाराचं लक्षण झालं. पण कोणाच्या जवळ करणे? देवाच्या जवळ केलं तरी उपकार आणि प्रपंचाच्या जवळ केलं तरी उपकार, नाही का? एखाद्याचं समजा अनेक अथक प्रयत्न करून सुद्धा कुठे जमतच नसेल, त्याचा कुठेतरी नंबर लावून देणं सध्या, नाही का? बरीचशी तरुण मुलं सध्या बायोडाटा घेऊनच फिरतात, या तालुक्याहून त्या तालुक्याला, पण कुठं काही मेळ जुळत नाही. पहा, मग मध्यस्थी करून कुठेतरी चांगला संबंध जुळवून आणणं हे संसाराच्या जवळ करणं आहे. आणि अंतःकरणाला जगताची अनित्यता पटवून देऊन देवाच्या जवळ करणं हा सुद्धा उपकार आहे. पण पहिला जो प्रपंचाच्या स्वरूपाचा झालेला उपकार आहे तो उपकार कालाच्या कसोटीवरती न टिकणारा असल्यामुळं त्या उपकाराला खोटा उपकार म्हणावं लागतं. आणि जो देवाला आपल्या जवळ करून देतो अशा संतांच्या उपकाराला खरा उपकार म्हणावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. मनुष्याने केलेला उपकार, प्रपंचातला केलेला उपकार हा दीर्घकालीन नसतो. पहा, तात्कालिक स्वरूपाचा तो उपकार असतो. पण संतांनी केलेला जो उपकार आहे की ज्याच्यामुळं अंतःकरणामध्ये अज्ञानाची उरी शिल्लक राहत नाही, अंतःकरणात पाप शिल्लक राहत नाही, अंतःकरणात वासना शिल्लक राहत नाही, अंतःकरणात कुठलंही कर्म शिल्लक राहत नाही, असा ज्या संतांच्या उपकाराचा प्रकार आहे तुकोबराय सांगतात तो उपकार खरा आहे. तुका म्हणे उरी नूरे त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार. म्हणे उरी नूरे त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार. त्याचे खरे उपकार दाता तोची एक जाणा. या अभंगाचा हा शेवट आहे. पहा, तुकोबराय सांगतात अज्ञान कर्म वासना यापैकी कुठल्याही प्रकारच्या दुष्प्रवृत्तीचा संबंध अंतःकरणात शिल्लक राहू नये. असं ज्या उपकारामुळे होतं त्याला खरा उपकार म्हणतात. उपकार म्हणजे काय लक्षात आलं, उपकाराचे प्रकार कळाले. आता उपकाराचं फल समजलं पाहिजे. कारण कुठल्याही जीवाची प्रवृत्ती कर्म करण्याच्या अगोदर फल पाहण्याकडे असते. पहा, शास्त्रकार सांगतात अत्यंत मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा फल पाहिल्याशिवाय कुठलंही कर्म करत नसतो. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते. अत्यंत मंद बुद्धीचा माणूस आहे आणि उगं काहीतरी कर्म करायला लागला असं कधी होत नाही. त्या मनुष्याच्या सुद्धा प्रत्येक क्रियेच्या मागे काहीतरी प्रयोजन असतं. मग उपकाराचं नेमकं फल काय आहे? सांसारिक दृष्टीनं उपकाराचं फल आहे नाव लौकिक होणं, जगामध्ये प्रसिद्धी होणं, तो मनुष्य प्रतिष्ठेला प्राप्त होणं हे सांसारिक उपकाराचं फल आहे. आणि पारमार्थिक स्वरूपाचा उपकार जर कोणी करायला लागला तर त्याचं फल आहे भगवंताची प्राप्ती. विठ्ठला विठ्ठला. एका अभंगात तुकोबरांनी भगवत प्राप्तीचे अनेक उपाय सांगितले. पहा, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज अनेक उपायांची चर्चा करू लागले. हे जमत नसलं ते करा, ते जमत नसलं हे करा. अंतःकरणात देवाच्या संबंधातला विशुद्ध भक्तिभाव धारण करा, देवाच्या नामाचं गायन करा.
जमत नाही ना. अनेकांचे काने कोणाच्या गुणदोषाचं चिंतन करण्यात काळ घालवू नका, हेही जमत नाही. मस्तक ठेंगणा संतांच्या चरणावर मस्तक ठेवायला शिका, तेही जमत नाही. तुकोबराय सांगतात जरा चांगलं बोला, वेची ते वचन जेणे राहे समाधान. काही काहीला हे सुद्धा जमत नाही. पहा, चांगलं बोलण्यासाठी सुद्धा माणसाला अंतकरण त्याचं फार चांगलं असावं लागतं, नाही का. हेही जमत नाही. सरते शेवटी तुकोबाराय बोलायला लागले, थोडाफार परोपकार करायला तरी शिका. पहा, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. तरी परोपकार. महाराज सांगतात थोडाफार परोपकाराला शिकलं पाहिजे, कारण परोपकाराची वृत्ती वाढत गेल्यानंतर देवाची प्राप्ती होते. पहा, घडे ज्या उपकार भूतांची जे दया, आत्मस्थिती तया अंगी वसे. महाराज सांगतात ज्याला भूतमात्राविषयीचा दयाभाव साधतो अशा मनुष्याला आत्मस्थितीचा लाभ होतो. पहा, म्हणून उपकाराचं फार मोठं महत्व आहे. आणि मग संतांचं जीवन तर सगळं उपकारासाठी आहे. संतांचं येणं उपकारासाठी, तुकोबराय सांगतात की संत महात्मे उपकार करण्याकरता येतात. म्हणजे आपलं वैकुंठासारखं श्रेष्ठ धाम सोडून या मृत्यू लोकात संतांनी यावं कशा करता? उपकारासाठी. कुणीतरी तुकोबरायांना विचारलं, महाराज तत्कालीन धर्म मार्तंडांचा एवढा विरोध पत्करून तुम्ही गाथेची रचना करण्याचं काम करत आहात, कशासाठी? महाराज सांगतात लोकांचं मनोरंजन करण्यासाठी नाही, उपकारासाठी केले हे उपाय. येणे विनकाय चाड आम्हा. म्हणजे संतांच्या प्रत्येक कृती मागे जगाचा संबंधानं उपकाराची भावना दडलेली. पहा, संतांचं येणं उपकारा करता, संतांचं स्वतःच्या शरीराला पीडा देणं सुद्धा जगाच्या कल्याणा. परोपकारे. म्हणजे संतांचं येणं उपकारासाठी, स्वतःच्या देहाला पीडा देणं उपकारासाठी. महाराजांनी एका अभंगात स्वतःचं जीवन जगाच्या समोर काहीसं व्यक्त केलंय. त्याच्यात तुकोबराय असं बोलतात की मी स्वतःच्या शरीराला पीडा देऊन जमेल तसा लोकांवर उपकार करण्याचा प्रयत्न केला. ठाकला तो काही केला परोपकार, केले हे शरीर कष्टवणे. महाराज सांगतात प्रसंगी स्वतःच्या देहाला पीडा करून घेतली, पण लोकांवर उपकार करायचं सोडलं नाही. पहा, म्हणजे संतांची प्रत्येक कृती उपकारासाठी आहे. येणं उपकारासाठी, देहाला पीडा देणं उपकारासाठी एवढंच नाही, प्रारब्ध असेपर्यंत प्रत्येकाला देहामध्ये राहावंच लागतं. तुकोबराय सांगतात मी सुद्धा आता फक्त लोकांवर उपकार करण्यासाठी शिल्लक आहे. तुका म्हणे आता उपकारा
सांगतात लोकांवर उपकार करण्यासाठीच मी फक्त शिल्लक आहे. याचा अर्थ असा आहे की संतांचं समग्र जीवन हे उपकारमय अशा प्रकारचं आहे. परवा दिवशी एक फेसबुकला असे रील बघत असताना श्री गुरु अण्णांची एक रील बघण्यात आली होती. त्याच्यात त्यांचं वाक्य असं होतं की संत महापुरुषांना स्वप्न जरी पडलं तरी ते लोक कल्याणाचंच पडतं. पहा विठ्ठला आपल्या जीवनाचा समग्र व्यय संत उपकारासाठी जर करत असतील तर संतांच्या उपकाराचं नेमकं स्वरूप काय आहे, संत महात्मे नेमका उपकार करतात कसा, याच्या संबंधातला संभ्रम काही साधकांच्या अंतःकरणात निर्माण झाला. आणि या सगळ्या साधकांनी प्रतिष्ठान निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणाचा आश्रय केला. महाराज कृपा करून आम्हाला संतांच्या उपकाराचं स्वरूप स्पष्ट करून सांगा. आणि मग असा प्रश्न साधकाकडून आल्यानंतर त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला नाथ महाराज प्रारंभ करतात पहिल्या चरणापासून. केला संत उपकार, केला संत उपकार, उपकार दिधले घर दावणे. संतांच्या उपकाराचं स्वरूप स्पष्ट करताना नाथ महाराज सांगतात की संतांनी मला माझ्या मूळ घराचा परिचय करून दिला, माझ्या आत्मस्थितीचा बोध संतांनी मला दिला. हे संतांच्या उपकाराचं स्वरूप आहे. नाथ महाराजांनी संतांचा उपकार सांगत असताना घर शब्दाची योजना करून हा विषय स्पष्ट केलेला असल्यामुळं थोडं घराच्या संबंधानं चिंतन करण्याचा मानस आहे. घर शब्द इथं आलेला असल्यामुळं ज्ञानेश्वरीच्या अंगानं आपल्याला घर शब्द कुठे कुठे पाहता येतो. एक 2-3 ओव्या फक्त आपल्या समोर व्यक्त करतो. ज्ञानोबारांनी घर शब्द ढोबळ मनाने सांगतो. 3 गोष्टीसाठी ज्ञानोबाराय घर शब्द वापरतात. पहिलं ज्ञानोबाराय घर आपल्या या 24 तत्वाच्या खोक्याला म्हणतात. पहा, हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे येथ. माऊली सांगतात 24 तत्वापासून तयार झालेला हा जो बॉक्स आहे याला ज्ञानोबारांनी घर शब्द वापरलेला आहे. आता घर म्हटलं की त्याला दरवाजा असावा लागतो. गरीबाचा असेल तर दरवाजा, श्रीमंताचा असेल तर दरवाजे. मग हा या देहाला जर माऊली घर म्हणतात तर याला दरवाजे किती? नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. 9 प्रकारचे दरवाजे असलेलं हे माणसाचं शरीर नावाचं एक पहिलं घर आहे. पहा, मग या घराच्या रक्षणासाठी माणसाला पुन्हा दुसरं घर बांधावं लागतं. दुसरं घर बांधण्यासाठी पुन्हा खटापट करावीच लागते की नाही. माऊली सांगतात ऊन वारा आणि पाऊस या 3 तापापासून जर ढगाच्या सावलीनं माणसाचं रक्षण केलं असतं तर जगात कोणाला घर बांधायची गरज पडली नसती. पहा, पण असं कधी होत नाही ना. सांगे वात वर्ष आत पधरे ऐसी अब्र छायाची जरी सरे तरी त्रिमाळिके धवळा रे करावी का. माऊली सांगतात ऊन वारा आणि पाऊस याच्यापासून होणारा जो ताप आहे
तो ताप आपला फक्त ढगाच्या सावलीनंच दूर केला पाहिजे. पण असं होतं का? ढगाची सावली दीर्घकाळ टिकणारी असते काय? अब्राची सावली जाईल रया आहे म्हणेपर्यंत ती सावली निघून जाते पहा. म्हणून माऊली सांगतात की देहाच्या रक्षणाकरता पुन्हा 3-3 मजली घर बांधावी लागतात पहा. म्हणजे ज्ञानोबरांच्या काळात सुद्धा 3 मजली घर असलं पाहिजे. त्रिमाळिके धवळारे, त्रिमाळिके शब्द वापरला ना, म्हणजे त्या काळात सुद्धा 3 मजली घरं असली पाहिजेत. बर, घर बांधावं लागतं, ते गृहस्थी माणसालाच बांधावं लागतं अशातला काही भाग नाही. सर्व संग परित्याग केलेल्या संन्याशाला सुद्धा देहाच्या निर्वाहासाठी एखाद्या गुहेची तरी आवश्यकता असतेच की नाही. त्याला नाही घर जरी बांधावं लागलं, एखाद्या गिरी कंदारात जाऊन राहावं लागतं, डोंगराच्या कपारीत जाऊन राहावं लागतं. तुकोबाराय सांगतात एखादी गुहा तरी बघावी लागते. आश्रमाशी स्थान कोपी गुहा, एखादी झोपडी तरी बांधावी लागते पहा. अलीकडच्या काळामध्ये घर बांधणं हा माणसाच्या आयुष्यातला लाईफ टाइम अचिव्हमेंटचा भाग आहे पहा. जीवनातली सगळी कमाई काय असेल तर माणसाचं घर आहे. मग अशा घरी जाण्याचा योग आला की माणसं म्हणतात महाराज आमच्या झोपडीला पाय लावा. पण त्यावेळेस त्याची खोपडी वेगळाच विचार करत असते. झोपडी कशाची महाल आहे असं म्हणावं लागतं, नाही तर गेलेल्याचे हाल. विठाला विठाला सुंदर घरं बांधतात लोक अलीकडच्या काळात. पण नुसतं घर बांधून चालत नाही, त्या घराला घरपण येण्याकरता काही विशिष्ट गोष्टी माणसाच्या घरी असाव्या लागतात. किती लागतात? सुभाषितकार सांगतात 11 लागतात पहा. 11 गोष्टी जर त्या घरामध्ये विद्यमान असतील तरच त्या घराला धन्य गृहस्थ असं म्हणता येतं, अन्यथा म्हणता येत नाही. सानंद सदनम सुताश्च सुधिया कांतान दुर्भाषिनी सन्मित्रम सुधनम स्वयोषितिरतिः आज्ञा परसेवकः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानं ग्रहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. 11 गोष्टी सुभाषितकारांनी बोलून दाखवलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट सांगितली सानंद सदनम. घरामध्ये आनंदाचं वातावरण असलं पाहिजे, प्रसन्नता असली पाहिजे. काही लोकांच्या घरी गेल्यानंतर असं वाटतं आपण घरी गेलो का स्मशानात, काही कळतच नाही पहा. स्मशान ते भूमी प्रेत रूप जन सेवा भक्तिहीन ग्रामवासी भरतील पोटे श्वानाची परी वस्ती दिली घरी यमदूता. असल्या घराची प्रतिष्ठा नाही पा. या घराला महत्व नाही. तुकोबराय तर सांगतात ज्या माणसाच्या घरासमोर तुळशी वृंदावन नाही त्याला घर म्हणूच नका, त्याला स्मशान म्हणा. जयाची द्वारी तुळशी घरात आनंदाचं पावित्र्याचं वातावरण असलं पाहिजे. सुताश्च सुधिया. पुढे सांगितलं आपल्या घरात जन्मलेली संतती ही बुद्धिमान असली पाहिजे. बुद्धिमान म्हणजे बॉम्ब तयार करून संसद उडवणारी नाही बरं. बुद्धिमान शब्दाचा अर्थ आहे न्याय मार्गाचं अनुसरण करणारी, धर्म मार्गाने चालणारी, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या विचाराला आपल्या जीवनामध्ये संकलित करण्याची बुद्धी असलेली बुद्धिमान संतती, अशी संतती जन्माला आली पाहिजे. सुताश्च सुधिया कांता न दुर्भाषिनी. तिसरं सांगितलं आपल्या घरात असलेली भार्या कर्कश बोलणारी असू नये. हे शास्त्रकारांचं म्हणणं आहे. आपण आपल्या स्वभावात बदल करा असा त्याचा अर्थ नाही पहा. जे आपलं चाललंय ते चालू द्या, त्याचं काही प्रत्यक्ष चिंतनाशी ते काही चाललेलं नाही, तुमच्या स्वभावाशी काही घेणं देणं नाही मला, नाही का. कांता न दुर्भाषिनी. घरात असलेली भार्या कठोर भाषण करणारी असू नये. पुढे सांगितलं सन्मित्रम. आपल्या जीवनामध्ये प्राप्त असलेले मित्र चांगले पाहिजे पहा. चांगला मित्र कोणता असतो? फुकटची पाजतो तो. राजकारणी लोकांनी ढाबा बुक केलाय म्हणून जेवायला घेऊन जातो तिकडं तो. वाम मार्गाचं ज्ञान आपल्याला देतो तो, त्याला सन्मित्र म्हणायचं का? सन्मित्र म्हणतात कोणाला? तर भर्तृहरींनी आपल्या नीती शतकामध्ये सन्मित्राचं लक्षण करताना 6 गोष्टी सांगितल्या पहा. पापान निवारयति योजयते हिताय
गुह्यांच गुहती गुणान प्रकटी करोती आपद्गतम न जहाती ददाती काले सन्मित्र लक्षणमिदम प्रवदंती संतः. भर्तृहरी सांगतात त्याच्या जीवनात 6 गोष्टी असाव्या. त्यांनी आपल्याला पाप कर्मापासून परावृत्त करावं. चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्यांनी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या. योजयते हिताय. आपल्या काही गुह्य गोष्टी असतील तर ते कॉन्फिडेन्शियल गोष्टी त्यांनी तशाच जपून ठेवल्या पाहिजे. गुह्यांची गुहती गुणान प्रकटी करोती. आपल्या सद्गुणांना मित्रांनी जगामध्ये प्रकट केलं पाहिजे. आपद्गतम न जहाती. आपत्ती काळात तो मित्र आपल्याला सोडून नाही गेला पाहिजे. आणि शेवटी ददाती काले. आपल्याला प्रसंगी कशाची अपेक्षा असेल तर ती अपेक्षा मित्रांनी पूर्ण केली पाहिजे. या 6 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत त्याला सन्मित्र म्हणतात. विठाला माणसाच्या जीवनात मित्र कमी असावे पण चांगले असावे. पहा, एक वाक्य असं सांगितलं जातं, ज्याला आपल्या जीवनाचं मात्र होऊ नये असं वाटतं त्याचे मित्र चांगले पाहिजे. विठाला सन्मित्रम. त्याच्या पुढे सुधनम. आपल्या घरात येणारा पैसा हा न्याय्य मार्गातून आला पाहिजे. योग्य मार्गामधून जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. अशा मार्गातून आपल्या घरी धन आलं पाहिजे. नाही तर उगाच 4000 कोटीची संपत्ती करण्यासाठी लोकांचे खून करण्याला काही अर्थ नाही. पहा, विठाला सुधनम स्वयोशितिरती. ही अंतःकरणातली प्रीती ही फक्त भार्येच्या संबंधाने असावी. आज्ञापरसेवकः. घरात कामासाठी ठेवलेले नोकर आज्ञाधारी असावे. आज्ञापरसेवकः. आतिथ्यम. घरी आलेल्या अतिथी अभ्यागतांचं रोज आदरातिथ्य घडलं पाहिजे. प्रतिदिनम हरिपूजनम किंवा शिवपूजनम असे दोन्ही पाठ आहेत. रोज रोज भगवंताची सेवा झाली पाहिजे. घरात रोज पंचपक्वान्न असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं संतांच्या सेवेचं प्रेम असलं पाहिजे. विठाला या 11 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत त्याच्या घराला किंमत आहे. पहा, या 11 गोष्टी घरी असतील तर घराला घर पण आहे, नाहीतर त्या घरावर सर पण आहे. काय उपयोगाचे ते घर, नाही का? या 11 गोष्टी घरी असल्या पाहिजे. मग माणसाचा देहरूपी प्राप्त झालेल्या या घराला सुरक्षित ठेवण्यासाठी दगडा मातीच्या घराचा विनियोग करायचा आणि त्या घरात राहून आपल्या मूळ घराचा रस्ता पकडायचा. हे 3रं घर आहे. पहा, अगापै पंडुकुमरा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वाभास जो. माऊलींनी आपल्या स्वरूप स्थितीला सुद्धा घर हा शब्द वापरलेला आहे. जी आपली सच्चिदानंद रूप अशी अवस्था आहे तिला सुद्धा माऊली घर असं म्हणतात. मग तिथपर्यंत जाण्याचा माणसाचा प्रवास असला पाहिजे. पण तिथपर्यंत जाणं जीवाला जर त्याच्या शक्तीनं शक्य होत नसेल, संत महात्मे ती कृपा करून आपल्याला त्या घराचा परिचय करून देतात. दिधले घर दावुनी. संत महात्मे आपल्याला आपल्या मूळ सच्चिदानंद रूप अवस्थेचं स्मरण पदोपदी करून देतात. पहा, आपल्याला 2 प्रकारचा विसर पडलेला आहे. पहिला विसर आहे त्याला कर्तव्याचा विसर म्हणतात आणि दुसरा विसर आहे त्याला स्वरूपाचा विसर असं म्हणतात. संत दोनही प्रकारची जागृती आपल्याला देण्याचं काम करतात. नाहीतरी संत महात्म्यांच्या जीवनामधले जे उपकार आहेत ना, त्या उपकारातला महत्वाचा उपकार आहे आपल्याला जाग करणं. तसं आपल्याला शास्त्रही जाग करतं. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. उठा, जागे व्हा आणि श्रेष्ठ पुरुषाकडून बोध प्राप्त करून घ्या. या स्वरूपानं उपनिषद सुद्धा आपल्याला जागे करतात. संत ही जाग करतात की नाही? आता जागा रे भाई, जागृती देण्याचं काम करतात. त्याच्यातली पहिली जागृती आहे कर्तव्याची. का? माणसाच्या देहात आल्यानंतर करावं काय याचा माणसाला विसर पडलेला आहे. पहा, पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. माणसाच्या देहात येऊन नेमकं करावं काय याच माणसाला विस्मरण असल्यामुळं
बऱ्याच अभंगात संतांनी आपल्याला कर्तव्याची जागृती दिली आणि कर्तव्य जागृती बरोबर संत आपल्या स्वरूपाचाही आपल्याला परिचय करून देतात, कारण स्वरूपालाही आपण विसरलेलो आहोत. जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अशा विसरलेल्या जीवाला त्याच्या मूळ स्वरूप स्थितीचं ज्ञान करून देण्याचं काम संत महात्मे करतात. दिधले घर दावणे, जोपर्यंत जीव त्याच्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये प्रविष्ट होत नाही तोपर्यंत जीवाचं कल्याण कदापि होणं शक्य नाही. पहा, माणसं व्यवहारामध्ये अशी पिकनिकला फिरायला जातात. पहा, अलीकडे फिरायला जाण्याची एक फार चांगले दिवस आहे. हे प्रेक्षणीय स्थळ झालं की ते पहा, ते झालं की हे पहा, फिरत राहतात माणसं. पण कुठेही फिरू द्या, जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ घरी येत नाही ना तोपर्यंत माणसाला समाधान नसतं. पहा, जम्मू काश्मीरला गेल्यानंतर माणसं फोटो काढतात आणि तो अल्बम घरी येऊन पाहतात आणि घरी येऊन म्हणतात पुन्हा जम्मू काश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. स्वर्ग आहे तर तिकडेच राहायचं ना, आला कशाला परत? त्याचं उत्तर एवढंच आहे, मनुष्य कुठेही जाऊ द्या, जोपर्यंत तो त्याच्या मूळ घरी जात नाही तोपर्यंत जीवाला खऱ्या अर्थाची विश्रांती नाही. तसं हा जीव अनंत योनीमध्ये प्रवास करत करत आलेला आहे. जोपर्यंत त्याला त्याची मूळची स्वरूप स्थिती सापडत नाही तोपर्यंत विश्रांती नाही. विठ्ठला विठ्ठला. महात्मे जीवाला त्याच्या मूळ स्वरूपाचाही परिचय करून देतात. जीव हा स्वतःला सामान्यतः 3.5 हाताच्या देहापुरता मर्यादित समजतो. पहा, माझं अस्तित्व इतकंच आहे, 3.5 हाताच्या देहापुरतं मर्यादित. देहाच्या उत्पत्तीबरोबर स्वतःची उत्पत्ती मानतो, देहाच्या नाशाबरोबर स्वतःचा नाश मानतो. म्हणून संत महात्मे आपल्याला देहाच्या पलीकडे असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्य तत्वाचाही परिचय जागोजागी करून देतात. पहा, अमर आहा अमर आहा अमर आहा अमर खरे की पहा खोटे हे मूळ घराचा परिचय करून देणंच आहे की नाही. संत महात्मे सामान्य जीवाला त्याच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान करून देतात. पहा, संकोचो निकाय झालासी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आपल्या मूळ स्वरूप स्थितीचं ज्ञान करून देण्याचा उपकार संत महात्मे करतात. जसं एखादा प्रवासामध्ये गेलेला मनुष्य जर समजा रस्ता चुकला किंवा भरकटला तर भरकटलेल्या माणसाला पुन्हा रस्त्याला लावणारा कोणीतरी असावा लागतो, नाही का? वाट चुकलेल्या मनुष्याला वाटेला लावणारा कोणीतरी जसं व्यवहारात असावा लागतो, तसं अनेक जन्मापासून आपल्या शिवदशेला विसरून जीवदशेत फिरणाऱ्या जीवाला त्याच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान करून देणारे, मूळ घराचा परिचय करून देणारे संत असावे लागतात. पहा, मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशा भुले. महाराज सांगतात, दूरदेशी एखादा फिरायला गेलेला मनुष्य आहे आणि तो तिकडे रस्ता चुकल्यानंतर जसं तिथली माहिती असणारा स्थानिक मनुष्य त्याला योग्य रस्त्याला लावतो, तसं स्वरूप स्थितीवरती आरूढ असलेले संत महात्मे त्या जीवाला हाताला धरून त्याच्या घराचा रस्ता देतात, दाखवतात. पहा, हाती धरोनी पावविले घरा, हाती धरोनी पावविले हाती धरोनिया पावविले घरा, हाती धरोनिया पावविले घरा, हाती धरोनिया
दिधले घर दावणी. नाथ महाराज सांगतात की संतांनी मला माझ्या मूळ घराचा परिचय करून दिला. हा संतांचा माझ्यावर असलेला उपकार आहे. मूळ घराचा परिचय होणं हे स्वरूप स्थितीचं ज्ञान झालं. परमात्म्याचे निर्गुण तत्वाच्या संबंधातला हा बोध झाला. पण आपला वारकरी संप्रदाय हा सगुणाच्या दर्शनामध्ये धन्यता मानणार आहे. निर्गुणाचा बोध झाल्यानंतर सुद्धा पुन्हा भगवंताच्या सगुण विग्रहाचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं ती साधना पूर्ण झाली असं म्हणता येत नाही. म्हणून संतांनी मला मूळ घराचं ज्ञान करून दिलं एवढाच त्यांचा उपकार नाही. जो परमात्मा ध्यानाच्या साधनेला सापडत नाही, ज्या परमात्म्याचं मनानं चिंतन करता येत नाही, लक्ष स्वरूप करून ज्या परमात्म्याच्या आभासाचं ज्ञान करून देता येत नाही, असा देव सुद्धा संतांनी मला प्रत्यक्ष दाखवला दुसऱ्या चरणात. नयधानी मणिला तो प्रत्यक्ष दाविला. जो सगुण परमात्मा ध्यानाच्या साधनेनं सापडत नाही, मनानंही ज्याचं चिंतन करता येत नाही, त्या देवाचं प्रत्यक्ष दर्शन संतांनी आम्हाला घडवलं. पहा, ध्यानाच्या साधनेचा अवलंब करून योगी लोक देवाला पाहण्याचा प्रयत्न करतात. पहा, ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यानाच्या साधनेनं देवाला बघायला जाणारे योगी, पण तो परमात्मा त्यांच्या स्वप्नात जायला तयार नाही. पहा, योगी यांच्या ध्यानानये भाकरी त्यांच्या मागुनी खाय. तुकोबराय सांगतात, हा परमात्मा योग्यांच्या ध्यानात जायला तयार नाही, पण आपल्या लढिवाळ असणाऱ्या बालगोपाळांच्या उष्ट्या भाकरी सुद्धा खाण्याची याला हौस आहे. म्हणजे हा ध्यान नावाच्या साधनेला सापडेल की नाही सांगता येत नाही. त्याच्या पुढे मनानंही त्या परमात्म्याचं आपण चिंतन करायला गेलो तर तो देव मनाला सुद्धा सापडत नाही. पहा, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी नरिघे, इंद्रियाखीर जोगे काय होईल. त्या परमात्म्याचं दर्शन करायला मन जर प्रवृत्त झालं तर मनाला तिथून माघारी फिरावं लागतं. पहा, येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. मन त्या परमात्म्याला बघायला गेल्यानंतर माघारी फिरतं का? त्या देवाचं स्वरूप मनाच्या अतीत असल्यामुळं तो देव मनालाही सापडत नाही. मनवाच्यातीत तुझे हे स्वरूप, म्हणून मनालाही तो देव सापडत नसल्या कारणानं संत महात्म्यांनी आमच्यावर अशी विलक्षण कृपा केली की तो देव आम्हाला प्रत्यक्ष दाखवला. तो प्रत्यक्ष दाविला. देवाचं ज्ञान आम्हाला संतांनी प्रत्यक्ष करून दिलं असं म्हणा, किंवा परमात्म्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार देवाने आम्हाला घडून दिला असं म्हणा. परमात्म्याला पाहण्याची साधना करण्यामध्ये अनेक उपायांची खटपट ज्यावेळेस एखादा साधक करायला लागतो त्यावेळेस त्याच्या हे लक्षात येतं की आता संतांच्या कृपेशिवाय आपल्याला देव दिसू शकत नाही. पहा, नाना साधनाच्या खटपटा तो करू शकतो, पण त्या साधनांची खटपट करून त्याला देव मिळेलच की नाही सांगता येत नाही. पण ज्या वेळेस संत महात्म्यांची कृपा त्या जीवावर होते आणि बुद्धीच्या ठिकाणी असलेला अविद्येचा मळ ज्यावेळेस संत दूर करतात त्यावेळेसच यशोदेच्या बाळाचं दर्शन होण्याची शक्यता आहे. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ,
यशोदेचा बाळवो तो प्रत्यक्ष दाविला. संत महात्मे आपल्याला देवाचं प्रत्यक्ष दर्शन घडवतात. पहा, ज्या परमात्म्याचा ठाव ठिकाणा सापडत नाही, जो देव ध्यानाच्या साधनेतही मिळत नाही, माऊली सांगतात तो फक्त शब्दामध्ये आमच्या सापडण्याची शक्यता आहे. ठाव न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कार. एरवी अतींद्रिय अवस्थेमध्ये असलेला देव, अवांग मनस गोचर अशा स्थितीत असलेला परमात्मा. पण माऊली सांगतात मी त्याचं प्रत्यक्ष ज्ञान तुम्हाला करून देईन, ही माझी प्रतिज्ञा आहे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन, इंद्रिया करवी. संत महात्मे आपल्या वाङ्मयाच्या द्वारा त्या देवाला आपल्या समोर प्रत्यक्ष उभं करतात. म्हणून नाथ महाराज सांगतात कुठेही न सापडणारा परमात्मा संतांनी आम्हाला दाखवून दिला. पहा, तो प्रत्यक्ष दाविला. संतांची कृपा झाल्याशिवाय आपल्याला भगवत साक्षात्कार होणं शक्य नाही. म्हणून संत महात्मे स्वरूपाचंही ज्ञान देतात आणि त्याच्यासोबत जीवाला देवाचं दर्शन घडवून देण्याची कृपाही करतात. पण काही शास्त्र चिंतन करणाऱ्या लोकांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज अविद्येचा निराश झाल्याशिवाय, अंतःकरणातलं अज्ञान संपल्याशिवाय परमात्म्याचाही साक्षात्कार होत नाही आणि स्वरूपाचंही ज्ञान होत नाही. तुम्ही सांगता संतांनी आमच्यावर कृपा केली. मग अज्ञान निवृत्तीपूर्वक कृपा केली का अज्ञान तशीच ठेवून केलं काय? नाथ महाराज सांगतात की अज्ञानाच्या अवस्थेमध्ये सुरुवातीला जीवाची मी देह अशी वृत्ती असते आणि अज्ञानाच्या निराशानंतर मी ब्रह्म अशी अवस्था होते. मग अज्ञानाच्या अवस्थेत असलेला मी देह हा जो संकल्प आहे, त्या संकल्पाचं मूळ असलेलं अज्ञान संतांनी तोडून टाकलं तिसऱ्या चरणात. संकल्पाचे तोडिये मूळ, Bye.
महात्म्यांनी परमार्थ साधनेत प्रतिबंध करणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा निराश केल्यामुळे ही फलं प्राप्त झालेली आहेत. कारण संत कृपा करायला सिद्ध झाल्यानंतर संतांच्या दृष्टी पुढं पुढं अज्ञान पुन्हा शिल्लक राहत नाही. तैसे तुम्हा संतापाशी अज्ञानाची गोठी कायसी या लागे नवरसे वरुषे नमी. ज्ञानोबराय सांगतात माझ्या सद्गुरुनाथांनी माझ्यावर अशी काही कृपा केलेली आहे की माझं नाव घेतलं तरी माझ्या नावासमोर अज्ञान टिकत नाही. आता आमुचे निनावे अज्ञानाचे ज्ञानही नव्हे आम्हा लागे गुरुदेवे आम्हीच केलो. अनुभव अमृतातली ओवी आहे. माऊली सांगतात की सद्गुरुनाथांची एकदा कृपा झाली. त्या सद्गुरुनाथांच्या कृपेला मी पात्र झाल्यामुळं माझं नुसतं नाव घेतलं तर नावापुढं अज्ञान शिल्लक राहत नाही. आणि ते ज्ञानोबराय जर प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच्या अंगाने आपल्याला ज्ञान देण्याकरता सिद्ध असतील पुन्हा अज्ञान शिल्लक राहील काय? ज्ञानोबरायांच्या निस्त्या नामचिंतनाची जरी साधना आपल्याकडून घडली तरी सुद्धा आपल्याला जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता आहे असं नाथ महाराज सांगतात. पहा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देव ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव वासुदेवची होतो अखंडवत ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव होतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव वासुदेवची होतो अखंडवत ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव होतो ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव एवढा जरी जप आपण करत राहिलो तरी आपल्याला परमात्म्याच्या कृपेनं ज्ञान होण्याची शक्यता आहे. आणि मग ते ज्ञानोबराय प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच्या रूपात आपल्या समोर विराजमान असतील. पुन्हा अज्ञान कोणतं शिल्लक राहणार आहे? ज्ञानानं सुद्धा ज्यांची भक्ती करावी असं ज्ञानोबरायांचं स्वरूप आहे. ज्ञानदेव शब्दाचा अर्थ करत असताना बऱ्याच वेळेला ज्ञानेन दिव्यते असा अर्थ केला जातो. ज्ञानामुळे ज्यांची शोभा आहे दिव्यता आहे असा अर्थ बऱ्याच जणांकडून केला जातो. पण ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. माऊली सांगतात की ज्ञानानंही ज्यांची भक्ती करावी त्यांना ज्ञानदेव असं म्हणतात. तो तत्वज्ञानाचा ठावो ज्ञाना तेनेची आवो हे असो तो देव ज्ञान भक्त म्हणजे ज्ञानही ज्यांचा भक्त आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आपल्या संत वाङ्मयाच्या आधारानं जगाला ज्ञान बहाल करून संत जीवाच्या अंतःकरणातलं अज्ञान संपवून टाकतात आणि परमार्थातल्या सगळ्या तत्वाचा त्या साधकाला अनुभव येतो. पहा, संकल्पाचे तोडिले मूळ आले समूळ प्रत्यया. आपल्या स्वरूप स्थितीचं ज्ञान आपल्याला करून देणं, देवाचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घडवलं, अंतःकरणातलं अज्ञान संपण्याकरता संतांनी निरंतर प्रयत्न करत राहणं. असं संत का वागत असतील बरं? काय अडलंय संतांचं याच्या वाचून? तुम्हाला मला माझ्या मूळ घराचं ज्ञान देण्या वाचून संतांचं काही अडलंय का? आपल्याला देवाचं दर्शन नाही झालं त्यांचं काही नुकसान आहे का? तुमच्या माझ्या अंतःकरणातलं अज्ञान संपलं संतांना काही फायदा आहे का? पण संत असं का वागत असतील? नाथ महाराज सांगतात त्याचं एकच उत्तर आहे की त्यांच्या अंतःकरणात समाजाविषयी परिपूर्ण कृपा आहे. कारण संत महात्मे कृपावंत आहेत म्हणून. शेवटच्या चरणात एका जनार्दने कृपावंत एका जनार्दने कृपावंत जनार्दने कृपावंत
एका जनार्दने कृपावंत होती संत सारिखे, नये ध्यानी मने लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. नाथ महाराज सांगतात, जगावरती संतांनी उपकार करण्याचं कारण त्यांचा स्वभाव आहे. कारण संत हे परिपूर्ण अशा प्रकारच्या कृपेने युक्त आहेत. संतांच्या अंतःकरणात समाजाच्या कल्याणाची आत्यंतिक तळमळ आहे आणि संत हे विपुल अशा प्रकारच्या कृपेने संपन्न असल्यामुळं त्यांचा स्वभाव त्यांना जगावरती उपकार करायला भाग पाडतो. तसा कृपावंत हा शब्द संत सोडले तर आणखी काही घटकांना लागतो. आपल्याला जन्म देणारी माता पिता ही कृपावंत असतात, श्रुती माता ही कृपावंत आहे आणि भगवान पंढरीनाथ परमात्मा सुद्धा कृपावंत आहे. हे तिघही कृपावंत आहेत, पण यांच्यापेक्षा संतांची कृपा थोडीशी विलक्षण आहे. पहा, आपल्याला जन्म देणारे मायबाप किती कृपावंत आहेत हे कोणताच कीर्तनकार शब्दात सांगू शकत नाही. मग कविता म्हणल्यानंतर कधी सांगायचा? सांगू शकत नाही, कारण त्यांच्या अंतःकरणातली कृपा अपार आणि अपरिमित अशा स्वरूपाची, त्याचा अंत कधी लागत नाही. पहा, आई बापाच्या अंतःकरणात अपार कृपा जरी असली तरी त्या कृपेत सुद्धा एक प्रकारची थोडीशी कमतरतेची बाजू आहे, नाही का? एखादी माता आपल्या लेकरावरून प्रसंगी जीव ओवाळून टाकते, पण दोष असा आहे फक्त आपल्याच लेकरावरून टाकते. शेजारीचं लेकरू अर्धा तास खेळायला जरी घरी आलं तरी तिच्या कपाळाला आठ्या पडतात. पहा, तिला वाटते कधी माघारी जाते काय माहिती आता हे. किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीला जर समजा भाचा मामीकडे राहायला गेला तर मामी वैतागते, म्हणते आता किती दिवस भाकरी घालायच्या, वरोटा किती दिवस राहतो, देव जाणे इथं, नाही का? म्हणजे स्वतःच्या लेकरावरती जितकी माया करू शकते आई, तितकं दुसऱ्याच्या लेकरावर करत नाही. पहा, आपुल्याचा कळवळा आणि का बाळावरी नये, म्हणजे मातेच्या अंतःकरणातल्या प्रेमाला मर्यादा आली. पहा, दुसऱ्याच्या लेकराला जीव कसा लावावा लागतो आपल्याला माहीतच नाही. पहा, कधीतरी एकदा आळंदीच्या पंचक्रोशीला जाऊन पहा. आळंदीच्या परिसरात राहणाऱ्या माता माऊल्या गेल्या 100 वर्षापासून आळंदीकरांचं पोट सांभाळतात. पहा, 100 वर्षापासून घरात भाजलेली पहिली भाकरी अजूनही आळंदीकराच्या हक्काची. पहा, म्हणून श्री गुरु चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर असं म्हणत असतात, आळंदीचा परिसर सोडून सगळ्या महाराष्ट्रात देवकी माता राहतात, जन्माला घालतात आणि सोडून देतात, पण आळंदीच्या परिसरातल्या सगळ्या यशोदा आहेत, खाऊ घालतात आणि मोठं करतात. म्हणून आपल्या उदरामध्ये 9 महिने लेकराला जी जागा देते आणि 10व्या महिन्यात जगात सोडून देते तिला आई म्हणा, आणि जगातली सगळी खोडकर बालक जे आपल्या पोटात घेते त्यांना माऊली म्हणा. विठ्ठला विठ्ठला. आई ही कृपावंत आहे पण मर्यादित रूपामध्ये. आई सुद्धा मर्यादित संतच आहे, तिच्या लेकरापुरती मर्यादित ती संत आहे. म्हणून मर्यादित रूपाचं संतत्व जिच्याकडे आहे तिला आई म्हणतात आणि अमर्याद रूपाचं मातृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना संत म्हणतात. एवढा बदल आहे. दुसरी कृपा आहे वेदाच्या ठिकाणी, अहितापासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा, जो जगी समान सकृपू हिताहित दाविता दीपू. माऊली सांगतात जगावरती कृपा वेदही करतो, पण वेद शब्द ज्ञानाने अत्यंत श्रीमंत जरी असला, त्याच्याकडे फार मोठं विपुल ज्ञान जरी असलं तरी वेदाकडे श्रीमंतीच्या सोबत थोडीशी कंजूसी आहे. वेद श्रीमंत मोठा पण थोडासा कंजूस आहे. श्रीमंत माणसं कंजूस असतात, हेच वाक्य उलट करा, कंजूस असतात म्हणूनच श्रीमंत होत असतील कदाचित. वेद संपन्न होय कीरठाई परी कृपणू ऐसा आन नाही, जे काने लागला ते हे वर्णाच्याची. म्हणून वेदाची कृपा सुद्धा मर्यादित ठरली. त्याच्यानंतर आहे भगवान परमात्मा, तोही कृपावंत आहे. कृपावंत किती दीन बहु आवडते. भगवान परमात्मा ही जगावरती कृपा करतो, पण जगावर कृपा करत असताना देवाचा एक स्वभाव आहे. पहा, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. या न्यायानं भगवान जगावर कृपा करत असल्यामुळं सगळ्यावरती समान कृपा करणारं तत्व कोण असेल तर ते फक्त संत आहेत. एका जनार्दनी कृपावंत होती संत सारिखे. सगळ्या जगावरती आपल्या कृपेचा वर्षाव करणारे संत महात्मे असल्यामुळं प्रत्येक जीवाला त्याच्या मूळ स्वरूप स्थितीचं ज्ञान देणं, भगवंताचं दर्शन घडवणं आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या अज्ञानाचा निराश करणं हा संतांचा सर्व जीवावरती होणारा उपकार आहे. ज्ञानेश्वर
उपकार दिधले घर दावनी नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष दाविला. यथामथी यथा अवकाश नियोजित वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. याच्यातलं जे शास्त्र संवादी असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचा कृपा प्रसाद आणि माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण परमपूज्य सद्गुरू श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्या चरणाजवळ बसून काही 7, 8, 9 चातुर्मास ऐकण्याचा योग आला. जे बरोबर असेल ते सद्गुरुनाथांची कृपा आणि जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. आज या ठिकाणी अनुष्ठानमय अशा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये येऊन सेवा करण्याचं सद्भाग्य श्रीगुरु अण्णांच्या आज्ञेनं मला प्राप्त झालं. आपणही सगळे ग्राहिक श्रोते या ठिकाणी प्रत्येक दिवशी तितक्याच श्रद्धेनं, आस्थेनं आणि प्रेमानं या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती, गायक वादकांच्या चरणावरती, श्रीगुरु अण्णांच्या आदरणीय कोष्टीबाबा असतील, शेळके महाराज आदी करून सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने, भक्तिभावाने वंदन करतो आणि माझ्या चिंतनाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री God
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.